तर सुप्रिया सुळे यांनी दिलेली प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतला की आम्ही लोकांची गैरसोय होणार नाही असा दिवस बघूनच या भागामध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे नागरिकांची कुठेही गैरसोय होत नाही आमच्या मोर्चामुळे असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं। दुसरीकडे हा मोर्चा आता चालत निघालेला आहे गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने आणि आता थोड्याच वेळात तिथे पोहोचल्यानंतर याचं रूपांतरण सभेमध्ये होईल आणि सर्व प्रमुख पक्षाचे नेते या मंचावरून संबोधित करतील या मोर्चाला आणि तिथेच या मोर्चाची सांगता होईल। हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून निघालेला मोर्चा आता हा काही वेळातच गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी पोहोचेल। काही नेत्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आत्ता बोलण्यास नकार दिलाय। थेट हा मोर्चा संपल्यानंतर आम्ही सगळे नेते बोलू असं म्हटलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया हा मोर्चा संपल्यानंतर आपल्याला ऐकायला मिळतीलच। सध्या आदित्य ठाकरे हे मोर्चामध्ये चालताना आपल्याला दिसतायत, सोबत भाई जगताप आणि इतर पक्षांचे काही नेते पदाधिकारी प्रवक्ते हे देखील आहेत। या मोर्चाचं नेतृत्व अगदी अग्रभागी उद्धव ठाकरे करतायत आणि इतर महाविकास आघाडीतल्या तीनही घटक पक्षाचे प्रमुख नेते या मोर्चामध्ये आहेत। त्यासोबत शरद पवार हे देखील आता पोहोचलेले आहेत। सोबत कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती हे देखील शरद पवार यांच्या सोबत। आणि आता हळूहळू हा मोर्चा गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ पोहोचतोय जिथे आता शरद पवार हे देखील उपस्थित असतील। या मोर्चाची सांगता झाल्यानंतर ही एक सांगता सभा होईल आणि या सभेमध्ये सर्व प्रमुख नेते बोलतील महाविकास आघाडीचे। हुतात्मा चौकापासून सुरू झालेला हा मोर्चा आता गेटवे ऑफ इंडिया जवळ पोहोचतोय जिथे शरद पवार हे देखील या मोर्चामध्ये चालताना दिसतायत। सोबत सुप्रिया सुळे आहेत, खासदार शाहू छत्रपती आहेत। दुसऱ्या दृश्यामध्ये आपल्याला अरविंद सावंत दिसतायत। मुंबईतले आणि महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सर्व मोठे नेते, महत्त्वाचे नेते या मोर्चामध्ये आवर्जून उपस्थित आहेत। हुतात्मा स्मारकापासून गेटवे पर्यंत उद्धव ठाकरे, नाना पटोले या मोर्चाचं नेतृत्व करतायत आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सामील झालेत। सुप्रिया सुळेंनी सांगितल्याप्रमाणे आज रविवार आहे आणि त्यामुळे अशा वेळी अशा ठिकाणी आम्ही मोर्चा काढतोय जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही। दृश्यामध्ये शरद पवार आणि शाहू छत्रपती। हे दोन्ही नेते आता सभेच्या ठिकाणी दाखल होत आहेत जिथे या मोर्चाची सांगता होणार आहे। शरद पवार आणि शाहू छत्रपती हे थेट सभेच्या ठिकाणी पोहोचलेत आणि बाकी उर्वरित मोर्चा ज्यावेळेला तिथे येईल त्यावेळी त्याचं सभेत रूपांतरण होईल आणि हे सगळे प्रमुख नेते या मंचावरून मोर्चाला संबोधित करतील। सर्वांना विनंती आहे, आतमध्ये कोणी येऊ नका, फक्त प्रमुख नेते आतमध्ये येणार आहे। सर्वांना विनंती आहे, बाहेरच थांबायचं आहे। सर्वांनी बाहेर थांबायचं आहे। हे दृश्य आहेत महाविकास आघाडीच्या मोर्चाची। पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात आहे कारण तितकीच मोठी गर्दी या मोर्चामध्ये देखील आहे। तीनही पक्षांचे झेंडे हातात घेऊन असलेले कार्यकर्ते, त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार करणारे फलक हातात घेऊन आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हा मोर्चा पोहोचलाय आणि तिथे अभिवादन करण्यासाठी शरद पवार आणि शाहू छत्रपती आपल्याला दिसतायत। त्यासोबत उद्धव ठाकरे, नाना पटोले हे देखील तिथे पोहोचतील। छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प अर्पण करून पुढे हा मोर्चा मार्गस्थ होईल। हुतात्मा चौकात हुतात्मा स्मारकाला आधी अभिवादन करण्यात आलं, त्यानंतर वाटेत हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आलं पुतळ्याजवळ आणि आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचलेला हा मोर्चा सर्वच प्रमुख नेते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतायत।
सर्वांना विनंती आहे, थोडं मागे व्हा, थोडं मागे व्हा, थोडं मागे व्हा. सर्वांनी सहकार्य करायचे आहे. आतमध्ये फक्त प्रमुख नेते असतील. महाविकास आघाडीचा मोर्चा सध्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ येऊन पोहोचलाय आणि तिथे आता छत्रपतींना अभिवादन करून पुढे हा मोर्चा मार्गस्थ होईल आणि मग गेटवे ऑफ इंडिया इथे सभेत रूपांतरण होईल. तिथे सर्व प्रमुख नेते तीनही पक्षांचे बोलतील, या मोर्चाला संबोधित करतील. सध्याची ही दृश्य आपण थेट बघतोय. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, शाहू छत्रपती, वर्षा गायकवाड दिसतायत आणि महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते जे या मोर्चामध्ये सामील झालेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय. मुळात हा मोर्चाच आहे मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आणि याचाच निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी आज रस्त्यावरती उतरली आहे. हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असा हा मोर्चा काढण्यात आलाय. जो मोर्चा आता सुरू आहे, जो मोर्चा आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत येऊन पोहोचलाय आणि तिथे पुष्पहार अर्पण करून छत्रपतींना वंदन करून हा मोर्चा पुढे मार्गस्थ होईल. वरिष्ठ नेते या ठिकाणी आलेले आहेत. आतमध्ये आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण बाहेर जा, जेणेकरून नेत्यांना इथे बोलण्यासाठी मोकळी जागा निर्माण करता येईल. ते मागे जे उभे आहेत त्यांनी बाहेर जा. उभे मी त्यांच्याकडे बोर्ड दाखवतोय, बाहेर जा. तुम्ही सगळेच महत्वाचे आहात लीडर, परंतु बाहेर जा. हे या ठिकाणी उभे असलेले बाहेर जा. इथं वरिष्ठ नेत्यांना उभं राहायचं वर आणि संबोधन. दक्षिण मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला, अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते आता पुढे आलेत आणि महाराजांना वंदन करून पुन्हा एकदा हा मोर्चा मार्गस्थ होईल, तो गेटवे ऑफ इंडियापर्यंत. शरद पवार हे महाराजांना वंदन करण्यासाठी पुन्हा उतरलेले दिसत आहेत आणि ते पुन्हा या मोर्चात प्रत्यक्ष सामील न होता थेट या सभेच्या ठिकाणी सामील होतील असं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे, नाना पटोले मात्र चालत संपूर्ण रस्त्यात या मोर्चाचं नेतृत्व करतायत. पृथ्वीराज चव्हाण हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेत. अनिल देशमुख, शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनिल देसाई आणि ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी नेते, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी नेते, भाई जगताप आपल्याला दिसत आहेत दृश्यात. त्याचसोबत शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी आणि नेते, कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामील आहेत. राजन विचारे हे देखील दृश्यात दिसत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभरातून महत्त्वाचे नेते महाविकास आघाडीचे आज या मोर्चासाठी आवर्जून उपस्थित आहेत. कार्यकर्त्यांच्या हातामध्ये महायुती सरकारचा निषेध करणारे फलक आहेत. त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार करणारे फलक हातात घेऊन हा मोर्चा निघालेला आहे. हुतात्मा स्मारकापासून ते आता वाटेमध्ये हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून मग आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून मग हा मोर्चा पुढे जातोय.